आपण पॉटमध्ये किंवा गॅलरीमध्ये गच्चीवरती गार्डनिंग करत असू तर मोठी रोपंसुद्धा आपण लावतो, त्याचबरोबर आपल्याला असे छोटे छोटे सकलंटचा आनंदसुद्धा घेता येतो। हँगिंग पॉटमध्ये आपण हे लावू शकतो, इतकं सुंदर दिसतं, ह्याची पानंसुद्धा इतकी सुंदर गुबगुबीत असतात आणि ह्याला अशी पिटुकली खूप सुंदर लहान फुलं येतात। हा सनरोज आहे, अशी खूप सुंदर फुलं ह्याला येतात आणि खूपच सुंदर दिसतं हे। ह्याच्यामध्ये 2 रंग असतात, पिवळा रंगसुद्धा असतो, पानांनीसुद्धा ह्याचं प्रपोगेशन होतं सुद्धा बरं का। आणि कटिंगसुद्धा आपण हे लावू शकतो। ही फुलं वाळून गेल्यानंतर तिथे आपल्याला बीसुद्धा मिळतं, बीनीसुद्धा आपण प्रपोगेशन करू शकतो। तर हे हँगिंग पॉटमध्ये लावायचं असेल तर आपल्याला माती खूप कमी घालायची ह्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं वजन वाढणार नाही, वेट जास्त होणार नाही, म्हणून आपण ह्याच्यामध्ये कोकोपीट किंवा पानांचं खत घातलं तरी चालतं। पानांच्या खताचं वजन जास्त नसतं, त्यामुळे आपला जो हँगर असतो तो फार जड होत नाही। ह्याला पूर्णपणे उन्हातच ठेवायचं आहे आणि नायट्रोजनयुक्त खतं जास्त द्यायचे आहेत, त्यामुळे पानं पण भरपूर वाढतात। आणि ह्याला रेग्युलरली ह्याचं ट्रिमिंग पण करायचं आहे। ट्रिमिंग केल्यामुळे हे छान बुशी होतं। हे जे आहे हे पानांचं खत आता मी त्याला देते आहे, म्हणजे ह्याला नायट्रोजन भरपूर मिळेल आणि ह्याची वाढ पण भरपूर होईल। पूर्णपणे उन्हात ठेवल्यानंतर ह्याला भरपूर फुलंसुद्धा येतात। नायट्रोजनयुक्त खताबरोबरच आपण ह्याला पोटॅशियम आणि मायक्रोन्यूट्रियंट्स पण द्यायचे आहेत। मायक्रोन्यूट्रियंट्समुळे याला फुलं भरपूर येतात। पोटॅशियम देण्यासाठी आपण केळ्याच्या सालीचं पाणी किंवा जुनी काळी झालेली केळीसुद्धा दिली तरी चालतात। त्याचबरोबर इतर वेगवेगळी जी खतं आपण किचन वेस्टमधून काढतो तर तीसुद्धा आपण द्यायची आहेत। बघा हे खूप सुंदर दिसतं असं हँगिंगमधून, खिडकीत जरी लावलं तरी चालतं किंवा मग तुम्ही हँगर्स असे तयार केले असतील तर त्यामध्ये सुद्धा हे लावायचं आहे आणि खूप अतिशय सुंदर आपल्या बागेची शोभा वाढवतं। हे इनडोअर प्लांट अजिबात नाही आहे, ह्याला बाहेरच ठेवायचं आहे, कारण ह्याला भरपूर ऊन लागतं, त्यामुळे हे बाहेर बाल्कनीमध्ये वगैरेच ठेवावं लागतं। त्याचबरोबर ही सुपारीची सुंदर फुलं, आज फुललेला हा अतिशय सुगंधी असणारा गुलाब आहे। संपूर्ण परिसर ह्या देशी गुलाबाने, गुलकंदाच्या गुलाबाने पूर्ण असा बहरून गेलेला आहे। एकच फूल फुललेलं असलं तरीसुद्धा भरपूर ह्याला वास खूप आहे, ह्याला खूप सुवास खूप सुंदर आहे। अशाच फुलांचा आनंद आपण सगळे घेऊयात। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्स फॉर वॉचिंग।